चंपाषष्ठी हा सण आपल्या सर्वांना माहित असेल. जसं देवीचं नवरात्र 9 दिवसाचं असतं, त्याचप्रमाणे खंडोबाचं नवरात्र हे 6 दिवसाचं मानले गेलेले आहे. त्याला षडरात्रोत्सव असं म्हणलं जातं. मणी आणि मल्ल या दोन राक्षसांचा वध करण्यासाठी महादेवाने खंडोबाचा अवतार घेतला. मल्हार अवतार घेऊन मणी आणि मल्ल या दोन राक्षसांचा वध केला. तोच दिवस म्हणजे चंपाषष्ठी. 6 दिवसाचं जसं देवीने 9 दिवस युद्ध केलं होतं, त्याचप्रमाणे मणी आणि मल्ल या दोन राक्षसांना मारण्यासाठी 6 दिवसाचं युद्ध करून शेवटी षष्ठीच्या दिवशी त्यांच्यावरती विजय मिळाला होता. म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुक्ल पक्षातील जी षष्ठी येते त्या षष्ठीला चंपाषष्ठी असं वर्णित केलेले आहे. त्यामुळे चंपाषष्ठीच्या दिवशी विशेष करून खंडोबाचं पूजन केलं जातं. बरेच लोकांकडे त्यांच्याकडे कुलदैवत असेल किंवा ज्यांच्याकडे उपासना केली जात असेल, ते खंडोबाची उपासना करत असताना खंडोबाला रोडग्याचा नैवेद्य किंवा वांग्याचा भरिताचा नैवेद्य हे खंडोबाला अर्पण करतात. बरेच लोक तळीभरणाचा कार्यक्रम सुद्धा चंपाषष्ठीला करतात. चंपाषष्ठीचा विशेष दिवस सांगितलेला आहे स्त्रियांसाठी. स्त्रियांना एकमेकांना वायनदान देणे किंवा स्त्रियांनी उटी भरणे, माळसा देवीची उटी भरणे येणे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते आणि आपलं दीर्घायुष्य आपल्याला प्राप्त होतं. हेच करत असताना वायनदान दिल्यानंतर किंवा खंडोबाचं पूजन केल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारची शक्ती आपल्याला प्रदान होते. घरामध्ये सुख समृद्धी शांतता लाभते आणि हा महादेवाचा अवतार असल्या कारणानं चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाचं जर आपण पूजन केलं तर आपल्याला नक्कीच महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्ठीचं पूजन आपण नक्की करावं, म्हणजेच खंडोबाचं पूजन आपण करावं. या 6 दिवसामध्ये ज्यांच्याकडे कुलदैवत असेल त्या लोकांनी खंडोबा महात्म्य वाचणं किंवा व्रतवैकल्प करणं किंवा उपासना करणं, त्यानंतर उपवास करणं हे जर केल्यानंतर नक्कीच आपल्या कुलदैवताचा आशीर्वाद आपल्या सर्वांवरती होईल. असं त्या खंडोबाचं महात्म्य चंपाषष्ठीच्या दिवशी आहे.